SK टायर सिएट शॉपी. सिएट टायर्सची अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेरमध्ये. सर्व कंपन्यांच्या दुचाकी, चारचाकी, ट्रॅक्टर, ट्रक आणि इतर वाहनांसाठी सिएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात. दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक 5D व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग, ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा, टायर रिप्लेसमेंट, TPMS सपोर्ट, रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध. योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री, नायट्रोजन फिलिंग आणि POC. तेव्हा आजच भेट द्या. SK टायर सिएट शॉपी, प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर, संगमनेर खुर्द, तालुका संगमनेर. प्रोप्रायटर सूरज चंद्रभान गुंजाळ. संपर्क 8657 12 11 12. समता प्रतिष्ठानच्या वतीनं आदर्श माता द्वारकाबाई साळवे यांच्या नावानं महाराष्ट्र राज्य समाजभूषण पुरस्कार सोहळ्याचं आयोजन प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष विजय साळवे यांनी केलं. आमदार सत्यजित तांबे यांच्या हस्ते पुरस्कारार्थींना पुरस्कार देऊन सन्मानित केलं गेलंय. यावेळी शिक्षणतज्ज्ञ संदीप वाघचौरे, ज्यांच्या नावानं हे पुरस्कार दिले गेलेत, त्या आदर्श माता द्वारकाबाई साळवे, विविध गावचे सरपंच, प्रतिष्ठानच्या अध्यक्षा निशिगंधा साळवे, उपाध्यक्ष विजय साळवे, सचिव अमोल साळवे, सहसचिव धीरज साळवे, व्यवस्थापक पप्पू शेठ चौराळे, निमंत्रक सोमनाथ भुतांबरे, सल्लागार सागर मिसाळ, सरोजिनी साळवे आदींसह प्रतिष्ठानचे सदस्य हजर होते. या पुरस्कार सोहळ्यामध्ये आदर्श शिक्षक, सरपंच, पत्रकार अशा 40 व्यक्तींना पुरस्कार देऊन सन्मानित केलं गेलंय. कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्रतिष्ठानचे संस्थापक विजय साळवे यांनी केलं, तर शिक्षणतज्ज्ञ संदीप वाघचौरे यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी साळवे परिवाराचं कौतुक करून पुरस्कारार्थींना शुभेच्छा दिल्यात. अनेकांच्या शेतामध्ये काबाड गोष्ट केली, अनेकांचं बोलणं खाल्लं. अशी माझी आई त्या शिला मला 4 भावंडांना आणि आमच्या 2 बहिणी, हा असा परिवार दुसऱ्याच्या शेतात जाऊन काबाड गोष्ट करून हा संसार हा फुलवलाय. आणि म्हणून त्यांना मी त्या पुरस्कार सोहळ्याला तसं नाव दिलंय की आदर्श माता द्वारकाबाई साळवे महाराष्ट्र भूषण राज्यस्तरीय आदर्श व्यक्तिमत्वाचा पुरस्कार. यामध्ये अगदी शिक्षण क्षेत्रातले, त्यानंतर सामाजिक जबाबदारी सांभाळणाऱ्या सरपंच क्षेत्रातले असतील, कीर्तन क्षेत्रातले असतील, कला क्षेत्रातले असतील, सांस्कृतिक क्षेत्रातले असतील, या सर्वांचा पुरस्कार सोहळ्यामध्ये उल्लेख करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि स्टेजवर उपस्थित असणारे आदरणीय माळेगाव पठार या गावचे माजी सरपंच असणारे प्रतापदादा भोर, त्याचप्रमाणे आमच्या शेजारी असणारे शिवाजीदादा भोर, त्याचप्रमाणे कोरकुटी गावचे विद्यमान सरपंच पप्पू शेठ चौगुले साहेब, त्याचप्रमाणे आमच्या पुतणी म्हणजे आमची जयश्री ताई ज्या गावामध्ये गेली ते नांदूर खंडेबाळ गाव, त्या गावचे आदरणीय रोकडे भोसले, त्याचप्रमाणे आमचे सुते आदरणीय साळे भोसले, त्याचप्रमाणे आदर्श व्यक्तिमत्व ज्यांना आपण म्हणू असे आमचे बाबूराव भालेराव साहेब, त्याचप्रमाणे निवृत्त झालेले आणि कर्तव्यनिष्ठ असणारे आदरणीय मिलिंद रोकडे साहेब, या सर्वांचं मी या ठिकाणी समता प्रतिष्ठानच्या वतीनं सहर्ष स्वागत करीत आहे, सहर्ष स्वागत करीत आहे. आलेल्या सर्व पाहुण्यांचं पुनश्च एकदा समता प्रतिष्ठानच्या वतीनं मी सहर्ष स्वागत करत आहे. आदर्श शिक्षक विजय डोंगरेभाऊ साळवे सर यांनी आपल्या मातेच्या नावाने आज या ठिकाणी पुरस्कार वितरण सोहळा ठेवलेला आहे. कार्यक्रम संपन्न होत आहे. आता रवी सरांनी प्रस्तावित करत असताना या मातेच्या बद्दल, सरांच्या बद्दल खूप काही माहिती दिलेली आहे. वास्तविक पाहता या मातेने अत्यंत कष्टातून हा परिवार घडवला. प्रत्येक माता आपल्या मुलाबाळांसाठी कष्ट करत असते. मातेच्या कार्याला तोड नसते. लेकराचे हित वाईट माऊलीचे चित्त अशा प्रकारचा त्याग या मातेने केलेला आहे. सरांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर असा पुत्र, असा व्हावा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा, अशा प्रकारचे व्यक्तिमत्व. आणि संत तुकाराम महाराज म्हणतात, कोळी कन्या पुत्र
असे जे सात्विक दयांचा हरेक वाटे देवा अशा प्रकारचे व्यक्तिमत्व आहे साळवे सर. साळवे सरांनी आमच्या गावामध्ये स्वतःच्या हातामध्ये झाडू घेऊन आमचं गाव अख्खं स्वच्छ करतात. दरवर्षी गावामध्ये 4-5 वाचनालय सुरू केलेले आहेत. गावामध्ये खूप मोठं वृक्षारोपण खर्चाने ते करतात. नवे उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मुलांना घरी जाऊन गल्लीतले 4-5 मुलं एकत्र करून सुट्टीच्या दिवशी सुद्धा ते ज्ञानदानाचं काम करतात. सरांच्या बाबतीत अजून सांगायचं झालं तर सरांनी कधीही पगाराच्यासाठी सेवा केलेली नाही, तर आपल्या पगारातून लोकांच्यासाठी त्यांनी खर्च केलेला आहे. अशा प्रकारचे आदर्श व्यक्तिमत्व सर, त्यांच्या कार्याला मी खरोखर धन्यवाद देतो. आपल्या गावामध्ये तसेच परिसरात चांगल्या पद्धतीचे झाडे लावली आणि अक्षरशः आत्ताच पत्रकार बंधूंनी सांगितलं की मांडवण सारख्या एवढ्या मोठ्या गावात जिथं जिथं त्यांना संधी मिळेल तसं तिथं त्यांनी चांगल्या पद्धतीचं सामाजिक काम केलेलं आहे आणि त्यांच्याच या प्रेरणेतून त्यांनी आपली आदर्श माता की ज्या मातेने त्यांना जन्म दिला, कष्ट केलं आणि त्या कष्टातून खऱ्या अर्थाने संस्कार घडवले आणि त्या संस्काराची ओळख म्हणून आज आपण जमलेलो आहोत. हे खऱ्या अर्थाने आनंदाची गोष्ट आहे. च्या वतीने या ठिकाणी त्यांचं हार्दिक अभिनंदन, त्यांच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. तुम्हाला ज्या आईच्या नावाच्या इतर पुरस्कार मिळाला ती एक चांगली आई आहे म्हणून तो पुरस्कार अधिक महत्वाचा वाटतो. अलीकडच्या कारखान्यामध्ये घराघरामध्ये आई हरवत चालली आहे आणि अलीकडच्या कारखान्यामध्ये घराघरात माता संपली, आई संपली आणि जन्माला आली ती आता मम्मीच्या नावानं हा पुरस्कार दिला जात नाही. कारण मम्मीच्या पुढे जन्माला येणारा कोण आईच्या नावानं पुरस्कार दिली शास्त्री वाटत नाही. आईच्या पुढे जो जन्माला येतो तो शिवरायांसारखा माणूस असतो. मम्मी त्याच्या पुढे जन्माला येणारी माणसं ही शिवरायांची बाजार असतील असं नाही. आणि म्हणून विजय साळवे ज्या गावानं पुरस्कार देतात त्या आईनं तो संस्कार केला, त्या आईच्या पोटी तो संस्काराचा हिरा जन्माला आला म्हणून आईच्या नावाने दिलेला पुरस्कार आहे. मला तो अधिक महत्वाचा पुरस्कार आहे. अलीकडच्या कारखान्यामध्ये पुरस्कार सेकंद कसा म्हणाला की पुरस्कार देणारी माणसं इतकी वाढली आहे की तुम्ही 2-2.5 हजार रुपये मला पुरस्कार देतो. पुरस्कार पैशाने विकत होतो, त्यामुळे अलीकडे पुरस्कार घेणाऱ्या माणसाबद्दल तिरस्कार वाटावा अशी सारी परिस्थिती आहे. परंतु हा पुरस्कार या दृष्टीने महत्वाचा आहे की साळवे सर या निमित्तानं कोल्हापूर 1 रुपया घेत नाही. दुसरी गोष्ट महत्वाची आणखी जी आहे ती कुठल्याही प्रकारचे पासपोर्ट मागवत नाही. अलीकडे प्रस्तावित मोठंच कार्ड जन्माला आलेलं आहे. लोक अलीकडे आजच करतात की मला पुरस्कार मिळावा, आपल्याला पुरस्कार मिळावा म्हणून अर्ज करणारी माणसं या देशात अस्तित्वात आहे. ही जास्त खंत आहे की मला पुरस्कार द्या असं म्हणण्याची वेळ यावी. अशा प्रकारची समाजव्यवस्था जेव्हा अस्तित्वात येते तेव्हा समाजाचा रास कळून जवळ आला आणि म्हणून या पुरस्काराच्या निमित्तानं तुमच्या सर्वच कर्तृत्व, पत्रकारांच्या कर्तृत्व गौरव झालेला आहे, शेतकऱ्यांच्या कर्तृत्व गौरव झालेला आहे, शिक्षकांच्या कार्यकर्तृत्व गौरव झाला आहे. मला आपली सारी व्यवस्था अधिक महत्वाची आहे की या सर्व लोकांनी आपापल्या क्षेत्रामध्ये प्रामाणिक काम केलं. अलीकडच्या कारखान्यामध्ये काम करणारी माणसं हळूहळू कमी होत आहेत आणि श्रेय घेणारी माणसं वाढत आहेत. अशा प्रसंगी तुम्ही जे प्रामाणिकपणाने काम केलं त्या कामाचं श्रेय तुम्हाला कोणतं एखादं प्रतिष्ठान, बाबासाहेबांच्या विचारधारेचा पुरस्कार आहे, समता नावाचा विचार घेऊन काम करायचे प्रतिष्ठान आहे, द्वारकामाईच्या नावाने दिलेला एक पुरस्कार आहे. तेव्हा हा पुरस्कार माझ्या अधिक महत्वाचा आहे. तुम्हाला सर्वांच्या प्रती पुन्हा एकदा समाजाचा प्रतिनिधी म्हणून हृदय व्यक्त करतो. पुरस्कार हा अधिक महत्वाचा नसतो आयुष्यामध्ये, काम महत्वाचं असतं, पण समाजातल्या कोणत्याही पुढील काम करण्याची आवश्यकता असते. तुम्ही जे चांगलं काम करता त्या कामाची थाप तुमच्या पाठीवर द्यावी, तुमचं कौतुक करावं आणि हा पुरस्कार मिळाल्यानंतर आपण दुप्पट वेळेला समाजाप्रती काम करावं यासाठी हा सगळा संकल्प आहे. आदर्श माता द्वारकाबाईंचा सत्कार या ठिकाणी केला आणि आई जिवंत असतानाच तिचं जेवढं करता येईल तेवढं करावं असं मताचं मी आहे. गेल्यावर श्राद्ध घालान, अमुक करान, जीव घालान, लोकांना जिलेब्या खाऊ घाला, त्याचा काही उपयोग नाही. शेवटी आपले आई वडील हेच आपलं सर्वस्व असतात आणि त्यांचं जे जे करणं आपल्याला शक्य आहे ते आपण करावं अशा पद्धतीचं एक भावना आपली सगळ्यांची असते. आणि सर तुमचं आणि साळवे परिवाराचं मला विशेष अभिनंदन यासाठी करायचंय की आईचा नुसतं सत्कार करत असताना फक्त लोकांना जीव घालणे एवढ्या पुरतच मर्यादित न राहता
त्या निमित्ताने समाजात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना पुरस्कार देऊन एक त्यांची पण ओळख निर्माण करून देणं आणि त्यांना पुढच्या कामासाठी प्रोत्साहन देणं असा सगळा विषय आपण हा या ठिकाणी करत आहात. त्याबद्दल तुमचं विशेष अभिनंदन करतो. अकलापूरचे असलेले सागरे सर मांडवगणला श्रीगोंदा तालुक्यामध्ये नोकरीच्या निमित्ताने काम करतायत आणि म्हणून जिल्हाभर त्यांचा एक संपर्क या ठिकाणी आहे आणि म्हणूनच आज इतक्या मोठ्या संख्येने आपण सर्वजण या ठिकाणी आलेले आहात. आज आदर्श माता द्वारकाबाईंचं सत्कार करत असताना आणि त्या निमित्ताने जवळजवळ आता बरेच सत्कार झालेले आहेत. म्हणजे 41 लोकांना पुरस्कार 40 होते ना आम्ही मोजतो पुरस्कार आपण दिलेले आहेत आणि प्रत्येक पुरस्कारार्थी ज्याला पुरस्कार दिलाय त्याची निवड करत असताना साळवे सरांनी आणि त्यांचे जे काही निवड करणारे लोक असतील त्याच्या परिवारातले असतील किंवा वाटिक असतील हे प्रत्येकाचं काही ना काही वैशिष्ट्य काढूनच त्याच्यातून घेतलेलं असतं आहे. कारण पुरस्कार द्यायचे म्हणजे संख्येला महत्व नाही, तो व्यक्ती त्या दर्जाचा असला पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि म्हणून प्रत्येक माणूस निवडताना त्यांनी अतिशय योग्य पद्धतीने निवडलाय हे मी या निमित्ताने सांगू शकतो. जरी तुमचा आणि माझा 100% लोकांचा परिचय नसला तरी याच्यातले 4-8 पुरस्कार जे माझ्या संबंधातल्या लोकांना दिलेले आहेत त्याच्यावर मी अंदाज लावू शकतो का बाकीचे सुद्धा चांगलेच असणार आहेत. शीतळ भाताची परीक्षा म्हणताना तसं आता पुरस्कार जे दिले त्याच्यावरून अंदाज लावू शकतो की निवड कशी केलेली आहे. अतिशय चांगली निवड ही या ठिकाणी केलेली आहे आणि मातोश्री जे आहेत त्या अतिशय हसतमुख व्यक्तिमत्व आहे, आनंदी, खुश एकदम. म्हणजे जीवनाचा सार्थ आणि समाधान त्यांच्या चेहऱ्यावर मला हे दिसतंय. प्रत्येक मुलाच्या आयुष्यामध्ये हेच असलं पाहिजे का आपल्या आईबाबाच्या चेहऱ्यावर असं समाधान आणणं हेच त्याचं उद्दिष्ट जीवनामध्ये असलं पाहिजे. आणि साळवेसर तुम्ही आणि तुमचे बंधू असतील, तुमच्या पत्नी असतील, तुमचे मुलं असतील, सगळ्यांनी आईला ते प्रेम दिलेलं दिसतंय. त्याच्यामुळंच हे शक्य आहे. आता सरांनी मला चिठ्ठी पाठवली की विजय साळवे सर हे आपल्या सह्याद्री संस्थेमध्ये देखील त्यांनी 1 वर्ष भोर इथं म्हणजे प्रभाकरराव भोर विद्यालय आंबी खालसा इथं त्यांनी 1 वर्ष सेवा केलेली आहे. तो पण एक वेगळा ऋणानुबंध आपला या निमित्ताने आहे. भोर साहेबांच्या नावाने ती संस्था होती. भोर साहेबांनी सरकार वर्षी त्यांना अतिशय खांद्याला खांदा लावून साथ दिली आणि सह्याद्री शिक्षण संस्था उभं करण्यामध्ये प्रभाकरराव भोर साहेबांचं फार मोठं योगदान या ठिकाणी आहे आणि त्यांच्या नावाने ती शाळा होती, तिथं तुम्ही सेवा दिलेली आहे. नकळत असे सगळे संस्कार आपल्यावर होत गेले. आपल्या आई वडिलांचे आहेतच, परंतु जिथं जिथं आपण नोकरी केली तिथले संस्कार आपल्यावर होत गेले. त्याच्यातून तुमचं हे असं व्यक्तिमत्व तयार झालंय का समाजासाठी काहीतरी करण्याचं व्यक्तिमत्व आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी विविध जिल्ह्यातून गुणवंत शिक्षक, सरपंच, पत्रकार यांची हजेरी होती. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटर. तज्ज्ञ डॉक्टर प्रभाकर खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅरालिसिस, मणक्यांचे आजार, गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, मायग्रेन, ॲलर्जी आणि सर्दीवर खात्रीशीर उपचार, तेही एकाच छताखाली आणि योग्य दरात. इथं उपलब्ध आहे ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, पंचकर्म, मसाज, स्टीम बाथ, टब बाथ, डिजिटल एक्स-रे आणि अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब. त्यासोबतच निसर्गरम्य वातावरण, आरामदायी रूम्स, कॅन्टीन आणि प्रशिक्षित स्टाफ. आजच संपर्क साधा. ठिकाण मुक्ताई मंदिराजवळ, रायते वाघापूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9657 23 0023.